नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. खूप दिवसांनी बबनदादा पाटील साहेब आपल्या प्रभात पर्व न्यूजवर आपल्याशी संवाद साधणार आहेत. खरं म्हणजे उपनेते ही जबाबदारी दिल्यानंतरच पहिल्यांदाच ते सविस्तर आपल्याशी बोलणार आहेत. जेम म्हात्रे साहेबांनी ज्यावेळी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळी देखील मी बबनदादांशी संपर्क साधला होता. त्यांना विचारलं होतं की आपली प्रतिक्रिया मला हवी आहे याविषयी. तर त्यांनी मला सांगितलं की वेळ येऊ दे, वेळ आल्यानंतर मी निश्चितच उत्तर देईल. आज मला वाटतं ती वेळ आलेली आहे आणि म्हणूनच आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. सुरुवातीला मला त्यांचं खरोखरच अभिनंदन यासाठी करायचं आहे की गेल्या अनेक वर्षांची परंपरा ती म्हणजे दादांच्या शाळा आणि कॉलेजांचा निकाल लागलेला आहे आणि तो नेहमीप्रमाणे 100% आहेत. जवळपास म्हणजे माध्यमिक विद्यालय असो, ज्युनियर कॉलेज असो, सिनियर कॉलेज असो, या सगळ्यांचा या ठिकाणी निकाल लागलेला आहे. तो 100% आहे आणि ही परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी त्यांची आता उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याविषयी देखील आपल्याला या ठिकाणी संवाद साधायचा आहे. दादा, स्वागत आहे आपल्या प्रभात पर्व न्यूजमध्ये. पहिल्यांदा तर आपलं मनापासून अभिनंदन की आपल्या या परंपरा आपण कायम राखली 100% निकालाची. त्याविषयी 2 शब्दात काय बोला. राजे, बऱ्याच दिवसापासून आपण माझी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करत होता, पण या त्या कारणाने लग्न असल्यामुळे हे काय मुलाखत होऊ शकली नाही. पण तुम्ही आज ही वेळ साधून मुलाखतीला मला बोलवलं. राजे, दुःख होतो. 2 दिवसापूर्वी आपल्या तलोजा विभागाचे आमच्या शिवसेनेचे नेते भ बालाबा मुंबईकर यांचा आकस्मिक निधन झालेला आहे. तुम्ही बातमी लावली होती. त्यांच्या आपल्या माध्यमातून त्यांना मी श्रद्धांजली वाहते. आता तुम्ही जो पहिला प्रश्न मला विचारला शाळेचा 100% रिजेक्टचा, राजे आजही या परवा निकाल लागलेल्या 4 शाळा आहेत आपल्या गावचे तलोजे मजकूर, अनुसया बबन पाटील फेज 1 मध्ये आहे, दी इलाइट पब्लिक स्कूल, या 4ही शाळांचा निकाल 100% लागला आणि तो दरवर्षी लागतो. त्याबाबत विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं हे आपल्या माध्यमातून मी स्वागत करतो आणि पुढील विद्यार्थ्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. शेवटी जो प्रश्न तुम्ही आणलाय तो मला अडचणीचा प्रश्न आणलेला आहे, पण राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात, चालत असतात. आज चांगले दिवस असतात, दुसरे वाईट दिवस असतात. तसं पक्षामध्ये चालू राहतं. कोण इकडे जातो, कोण तिकडे जातो. पण ज्या उद्धव साहेब यांनी माझ्यावर जी उपनेतेची जबाबदारी टाकलेली आहे, याबाबत राजे मी आपल्याशी बोलेन का मी एकनिष्ठ शिवसैनिक आहे. त्याचंच हे फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. एकनिष्ठ शिवसैनिक, पक्षाची प्रामाणिकपणा आणि पक्षाने दिलेली जबाबदारी या प्रामाणिकपणे पार पाडल्या. कुणी काही बोललं तरी माझ्या पक्षांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या कामात बघून माझ्यावर ही जबाबदारी दिली. त्याबाबत माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आणि पूर्ण मातोश्रीचा मी आभारी आहे. या वयात मला त्यांनी सांगितलं तुम्हाला काम करावं लागेल. पक्षाची परिस्थिती आत्ता कशी असली, खालीवर होत असतो, तरी एकनिष्ठेनं राहिलं त्याचं मला हे फल मिळालेलं आहे आणि मी पक्षासाठी जोराने काम करणार आहे. खरी गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून बबन दादांनी म्हणजे त्यांचे या ठिकाणी ठाकरे कुटुंबियांची मला अतिशय घरचे रिलेशन राहिलेले आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंचे मानसपुत्र म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. आणि अशा परिस्थितीत म्हणजे ते म्हणतात ना की पक्षाची परिस्थिती कशी का असो ना, अनेक लोकांनी आरोप केले काय, परंतु पक्षानं मात्र त्यांची निष्ठा जाणली आणि म्हणूनच तुम्हाला उपनेते पदाची जबाबदारी दिली. आपण आता राजकारणाकडे येऊया. निश्चितच जेम म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मी तुम्हाला त्यावेळी प्रश्न अर्थातच मला प्रतिक्रिया याविषयी घ्यायची होती, परंतु त्यावेळी तुम्ही सांगितलं की बाबा आपण योग्य वेळी देऊ. एकतर महाविकास आघाडीचे आपण अध्यक्ष राहिलेले आहात मागचे, आणि अशा वेळेला महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा ते निर्णय घेतात. म्हणजे महाविकास आघाडीमधले घटक पक्ष असतील
त्यांनी कुठेतरी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यासोबत काही चुकीचं केलं असेल, असं काही असेल, किंवा पक्षाची परिस्थिती त्यासाठी महाविकास आघाडीला ते जबाबदार पकडतात, अशा सगळ्या गोष्टी असतील, म्हणूनच त्या महाविकास कुठल्या महाविकास आघाडीतून ते बाहेर पडल्यात मला माहित नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या पडल्यात का पनवेल उरणच्या पडल्या? कारण पनवेल उरणची महाविकास आघाडी ही विधानसभेपर्यंत होती. आम्ही एकोप्याने काम करत होतो. 3-4 निवडणुका आम्ही एकत्र जिंकल्या. त्यानंतर विधानसभेमध्ये ही आघाडी काय राहिलेली नव्हती. म्हणून सगळं स्वतंत्र आम्ही एकामेकाच्या समोर लढलो. त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केला, आम्ही आमच्या पक्षाचं काम केला, आणि आघाडीचा त्यानंतर निर्णय, ही आघाडी आहे की नाही, अद्याप उद्धव साहेबांनी महाराष्ट्राचा निर्णय नाही घेतला तर पनवेलवरूनचा निर्णय कुठे घेतील? मी अध्यक्ष म्हणून मला माहित नाही. महाविकास आघाडी झाली, कुणी केली, कोण होते? नाही बघा, परत एकदा म्हणजे तुम्ही त्याच मुद्द्यावर मी बोलणार आहे की एकतर महाविकास आघाडीची अधिकृत म्हणजे बैठक झाली नाही असं तुमचं म्हणतं राज्याच्या नेत्यांची. राज्यावर पण नाही झाली आणि खाली पनवेल उरणला पण नाही झाली. मला नाही माहित. खाली अध्यक्ष असताना मला माहित पाहिजे ना. खाली बैठका झाल्या म्हणजे शिरीष गरसब असतील, बबनदादा असतील, मत्र असतील, सॉरी जे मत्र असतील त्यांनी प्रमुख होतो ना. मला अध्यक्षपद तुम्हाला काढायचं होतं. आता बाळाराम पाटील सर अध्यक्ष आहेत महाविकास आघाडीचे? नाही मला माहित. आताची जी आघाडी आहे ती तुमच्या दृष्टीनं मग ती नाहीच किंवा अनधिकृत आहे? जोपर्यंत उद्धव साहेब निर्णय घेत नाही, महाराष्ट्राचा घेत नाही, पनवेल उरणचा पण अद्याप निर्णय झालेला नाही. तुम्ही राजा सांगा ना, एकमेकाच्या विरुद्ध लढलोय, ती परत कशी आघाडी आम्ही आमच्यात करू शकतो? ज्याला वाटत असेल तो मग असं पक्ष आहे ना, शेवटी पक्षाचा निर्णय आहे की नाही. शिरीष घरत म्हणून तुम्ही निर्णय घेता, शिरीष घरत हा पक्ष नाही, पक्ष प्रमुख नाही ना, तो पनवेलचा प्रमुख आहे. पनवेलचा प्रमुख परत त्यांनी जो त्यांचा काय घेतला असेल तो वर कळवायला पाहिजे. आम्हाला तसं समजलं पाहिजे. उद्धव साहेब बोलले पाहिजेत, व शिवसेनेचे सचिव त्याच्यावर बोलले पाहिजेत. आघाडी झाली पाहिजे, बाळाराम पाटील अध्यक्ष व्हावा हेही माझी इच्छा होती, पण हे कधी केलं हे आम्हाला माहीत नाही. आणि हे केलं, हे गपचूप केलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या आघाडी वेळेला यांनी गपचूक एक ठिकाणी बैठक घेतली, अध्यक्ष असताना मला न कळवता 2 दिवस अगोदर. मग मी काय म्हणतो, तुमच्यावर राग कुठला ते त्यांना माहीत. त्यामध्ये आम्हाला आता नंतर 1 मिनिट, त्यामध्ये मीटिंग 1 वाजेपर्यंत चालली होती रोडपल्ली गावात. आज कुठला राग होता काय होता माहीत नाही. तिथे 1 वाजेपर्यंत खाल्लं पिल्लं, मला माझ्यात शिव्या बी पण दिल्या, पण मी पक्षाला दिलेल्या शिव्या ऐकू शकत नाही, उद्धव साहेबांना दिलेल्या शिव्या ऐकू शकत नाही. त्या आघाडी झाली हे मी मानत नाही. दादा म्हणजे आता एक गोष्ट म्हणजे आता म्हणजे अगदी जाहीरपणे किंवा अप्रत्यक्षपणे ही टीका केली जाते की मागे जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये बाळाराम पाटील साहेबांना या ठिकाणी मशाल चिन्ह देण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये त्यांना पक्षामध्ये येण्यासाठी आपण विनंती केली होती असं म्हटलं जातं, परंतु शेवटच्या घटकेला मात्र त्यांना तिकीट जे अधिकृतरित्या मशाल चिन्हाचा जे एबी फॉर्म नाकारला ही देखील चर्चा झाली. अर्थातच या सगळ्या गोष्टीचा राग तुमच्यावर होता असं मानायला काय हरकत? मग या सगळ्या मागे कसलं ही चर्चा व्हायला पाहिजे, बाळाराम पाटीलला तिकीट द्यायला पाहिजे होतं, हे माझंही मत होतं. बाळाराम पाटील साहेबांना बघा, जसा मी एकनिष्ठ आहे तसा बाळाराम पाटील एकनिष्ठ आहे पक्षाचे. ही गोष्ट मात्र सगळं झालं तरी तो तग धरून आहे त्या कार्यकर्त्यांना उभं राहण्याची ते ताकद देतात, पक्ष देतात. उद्या आमचा पण पक्ष, आम्ही काय एवढे मोठे नाही, आम्ही काय एकट्या इकडे निवडून येऊ शकत नाही, आम्हाला त्यांची गरज लागणार आहे. आम्ही आघाडी करू, पण ती व्यवस्थित. उद्धव साहेबांना मागे मी आघाडी जेव्हा केली तेव्हा उद्धव साहेबांना विचारलं, साहेब आम्ही एकत्र येतो. साहेब बोलले एकत्र या. आणि बाळाराम पाटील तेव्हा जे मात्रे बित्रे महेंद्र घरत बोलतो मला माहित नाही आघाडीची बैठक कधी झाली, आजची घरातला माहित नाही. मग आघाडीत कोण होते? जे आघाडीत नव्हते त्यांची मिटिंग झाली. जे आघाडीत राजे नव्हते अशा लोकांची ही आघाडी हे मी बोलतो. आघाडीची गरज आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आज परत लोकसभेत विधानसभेत काम केलं, आज त्यांचे दिवस आले, त्यांना लढण्याचे दिवस आले. कामगार पक्ष या ठिकाणी म्हणजे आघाडीच्या शिवाय या ठिकाणी
तग धरू शकत नाही असं तुम्हाला देखील वाटतं? म्हणजे हो ना, आम्हाला दोघांना वाटतं. आम्ही तर काहीच नाही, आम्ही शून्य आहे. ते तर त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. आम्हाला जर झिरो फोडून जायचं असेल तर आम्हाला त्यांच्याबरोबर जावं लागेल. पण ते सर्व एकत्रपणे व्यवस्थित सगळं सूत्र सांगून वरून त्याची परवानगी घ्यावी लागेल. मी शिवसैनिक आहे, मी ज्येष्ठ शिवसैनिक, मी पक्षाच्या माध्यमातून बोलतो. कारण जेव्हा मिटिंग झाली, मला अध्यक्ष काढायचा असेल ठीक आहे, पण मला सांगायला पाहिजे. पण काढायला पाहिजे तरी पण मी संपर्क प्रमुख होतो, मिटिंग तर मला कळवायला पाहिजे. आणि आता तर उपनेते आहात तुम्ही आणि आता ना त्यावेळी त्यांची कधी राजे कधी ती मिटिंग झाली होती तेव्हा मग संपर्क प्रमुख म्हणून मला कळवायला पाहिजे होतं ना. महेंद्र घराचा ही आघाडी केली कुणी सांग? तुम्ही 2 मिनिट ऐकाल माझं? नक्की ना. मान्य दिबा पाटील साहेब शिवसेनेत आल्यानंतर सगळे पक्ष चिडले होते माझे. बरोबर. चिडल्यानंतर मी शिवसेना प्रमुखांना सांगून का दिबी पाटलांना तिकीट आपण लोकसभेचा देऊ. आणि दिबा पाटलांना मी बाळासाहेबांकडे नेले, बाळासाहेबांना जासायला आणलं. यामुळे माझ्यावर पूर्ण राग होता आणि एका पक्षाचा तर पूर्ण राग होता, कारण मी दिबा पाटलांना शिवसेनेत आणलं होतं. बरोबर. पण यो राग असताना मी त्यांना उभे केले, एक केले. त्यानंतर दिबा पाटील साहेबांना बाजूला करण्यात आलं होतं. तुम्ही राजे दिवस आठवा, निवडणूक झाल्यानंतर दिबा पाटलांना एकटे टाकलेले होते. त्यानंतर मी दिबा पाटील साहेबांची चळवळ सुरू राहावी म्हणून पापडीच्या पाड्यामध्ये 15 ऑगस्टला मिटिंग घेतली 7 वर्षापूर्वी. आणि मी ही दिबा पाटील प्रकल्पग्रस्त समिती मी तयार केली. त्यामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. आर.एस. कनी होते, वासुदेव गरत होते, धर्मनाथ भोईर होता, सुदाम पाटील होता, सर्व पक्षाचे लोक होते. यानंतर असं झालं का बबन पाटलांनी दिबा पाटलांचं काम सुरू केलं तर काही लोकांना ते संपलं नाही, पटलं नाही. त्यामध्ये मग माझ्याकडे महेंद्र गरत आज जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे, ते आले. मला काय महेंद्र गरत बोलतो, दादा आपण आघाडी करू. तू म्हणून आघाडी म्हणजे काय तर बोलतो सर्व पक्ष एकत्र येऊ. मला सगळं पक्ष येऊन दिबा पाटलांचा काम करत असणार असताल तर अतिउत्तम आहे. मी हे प्रयत्न चालू केल्यानंतर तुम्हाला जाग आली सगळ्यांना, मी तयार आहे. पण बोलतो एक गोष्ट, म्हणलं काय, तुम्ही तालुक्याचा अध्यक्ष राहायचा नाही, मग ही प्रकल्पग्रस्त तुम्ही दिबा पाटील पनवेल तालुका ग्रस्त समिती ही तुम्ही थांबवा, बरखास्त करा. हा म्हणलं मी बरखास्त करणार नाही, मी ती ठेवेन, पण आपण एकत्र राहिलो तर उत्तमच आहे. मग त्याने मला एक हे सांगितलं गेलं का रामशेठ ठाकूरना आपण अध्यक्ष करायचं आणि तुम्ही उपाध्यक्ष आणि विवेक पाटील उपाध्यक्ष. मला चांगलं, रामशेठ आपल्याकडे येत असेल आणि सगळेच पक्ष दिबा पाटलासाठी भांडत असेल तर चांगली गोष्ट. ही आघाडी मी स्थापन केली आणि त्याची परमिशन मी उद्धव साहेबांकडून आणलेली आहे. आणि तेव्हा दिबा पाटलांचं काम हे सगळं आम्ही जोराने घेतलं. परत आमच्यात वाद झाला, रामशेठ आमच्यापेक्षा बाजूला गेले, विमानतळाचा प्रश्न आला, आम्ही एकटा पडलो, मी शिव्या खाल्ल्या. मी बाळासाहेबांचं नाव मेघण्यासाठी उद्धव साहेबांना विनंती केली. किती मोठं मी हे केलं, मी उद्धव साहेबांना सांगायला गेला, मला हिंमत होत होती. मी सांगितलं साहेब आपण साहेबांचं नाव जरा हे करू, प्रकल्पग्रस्तांची ना आमच्या समाजाची इच्छा आहे. साहेब तयार झाले, सगळ्यांना बोलवले, मुख्यमंत्री होते त्यावेळेला. मग ते लोक बोलायला लागले का जाता जाता निर्णय घेतला, पण ते निर्णय घेतला ना आपल्या वडिलांचं नाव मागे घेण्यासाठी. थोडक्यात ती आघाडी तशी सुरुवात झाली होती. तशी सुरुवात झाली ना. त्यानंतर रामशेठ या आघाडीतून बाहेर काढले. आत्ता कायदेशीर तेच होते आघाडी. मग मला केला, पण मला केला, रामशेठला काढला, तसा मला यावी काढल्या तिघा चौघांनी. म्हणजे ऍक्च्युली अधिकृत काहीच नाही असं तुमचं म्हणणं या ठिकाणी. मी काय म्हणतोय, पण राजे गरज आहे सध्याचे वातावरण सगळ्या ज्या कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली, एकत्र येणे गरज आहे.
आणि त्यासाठी उपनेता म्हणून माझाही काम आहे. मी शेका पक्षाबरोबर बोलेल, काँग्रेस बरोबर बोलेल, तर आपण येऊया. तर प्रत्येक वेळी काय व्हायचं म्हणजे ज्या ठिकाणी रामशेठ असतील त्यांच्या विरोधात सगळी लोक, परंतु आता खूप मोठे जे म्हात्रे साहेब असतील अनेक लोक त्या ठिकाणी त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे. एक रीतीनं म्हणजे भारतीय जनता पार्टी इथे मजबूत झालेली आहे. तुम्ही विचारलेला राहिलं, बोला. तुम्ही माझ्यावर काय सगळ्यांनी आरोप केला का बाबा पाटलांनी बालाराम पाटील साहेबांना तिकीट दिलं नाही दिला म्हणजे एबी फॉर्म नाही मिळाला, तो महत्वाचा प्रश्न करायचा होता. असं नाही. मी शेका पक्षाच्या कार्यालयात रोज जाऊन बसत होतो का आपल्या आघाडीनं बालाराम पाटील आमदार व्हावे. रोज मी 2 दिवस, तेव्हा मला आमचेच लोक बोलायचे का यो शेका पक्षात गेला. पण मला ज्या गोष्टी करायच्या होत्या शेका पक्षाला बरोबर, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमचे शिवसैनिक गेले नव्हते, ते अर्बन बँकमध्ये गेले. मग आम्ही एकत्र राहिलो तर ताकद वाढेल. तेव्हा आमचे लोक विरोध करत होते, शिरीष गरजना आघाडी नको आपल्याला, कारण त्यावेळेला शिरीष गरजना उभे राहायचे होते. शिरीष गरजला तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आणि या सगळ्यांनी बैठक घेतली आणि यावेळी त्यामध्ये आघाडीमध्ये मला बाजूला घालायचा राजकारण निर्णय घेतला. मी निर्णय घेतला बालाराम पाटलांना मी पहिल्यापासून, पण त्यांना ते पक्ष सोडून आमच्या पक्षात येऊन तिकीट घेऊन त्यांना आवडत नव्हतं. कारण जसं मला सांगितलं तू शेका पक्षात जा का काँग्रेसमध्ये जा आणि तिकीट घे, मी तिंगला ते जमणार नाही, मी माझा बाप सोडणार नाही, तशी ती त्यांची इच्छा होती. शेवटच्या क्षणी ज्यांना आमच्यातले काही लोक आहेत, चला तुम्हाला आम्ही देतो. मी तर आजारी होतो, तुम्ही बेडवर होतो. पक्षाला तुम्ही वेगळी माहिती दिली, बालाराम पाटील आपल्या पक्षात येणार आहे, तुम्ही त्यांना निशाणी द्या. म्हणजे तिथे दिशाभूल केली उद्धव साहेबांची काही चूक नाही. शिवसेनेचे काय ना, जे लोक मध्ये होते त्यांनी जे वर सांगितलं आज बालाराम पाटील पक्षात प्रवेश करतो, 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत उद्धव साहेब वाट बघत होते. पक्ष प्रवेश ना मशाल दिली आणि बालाराम पाटील अर्ज भरायला आले, ते मातोश्रीवर गेले नाही, म्हणून हा प्रकार घडलेला आहे असं मला माझी माहिती आहे. मी याविषयी उद्धव साहेबांना वेळ येईल तेव्हा विचारेल का मी बबन पाटला जे मध्यस्थी तुम्हाला जे घेऊन गेले होते 2 दिवस अगोदर, त्यांनी काय पक्षाला सांगितले होते, तिथे हा घोळ झालेला आहे. बरं, ऍक्च्युली ही खूप दिवसानंतर म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय म्हणजे आरोप ज्यांच्यावर लागले होते त्यांच्याकडनंच ही मिळालेली पहिल्यांदाच अशी माहिती मिळाली आहे. आता तुम्ही म्हणाल की शिळ्या कडीला ऊत आलाय, असं नाही. काही चर्चा आहेत ना त्या वेळेनुसार कराव्या लागतात. मधल्या काळात मी 100% प्रयत्न करत होतो, परंतु त्यांनी वेळ दिला नव्हता. आता सुद्धा शेतकरी कामगार पक्षांच्या काही म्हणजे नेत्यांशी सुद्धा यासाठी बोलायला तयार होतो, परंतु मला वेळ मिळाला नव्हता. अर्थातच सागर राजे काय विचारील त्याची कधी कधी कुणाला खात्री नसते, म्हणून ऐका ना, बालाराम पाटलांना विरोध करायला काय माझा विषय नाही. माझ्या मनात पहिल्यापासून उमेदवार, मी बाहेर पण बोलतो बालाराम पाटील उमेदवार, पण आमच्या लोकांना तिकीट नाही मिळला, त्यावेळी पक्षाच्या ते नेत्यांना घोळ करून दिला, ते आपल्यात येतील म्हणजे कधी शेवटच्या 2 दिवशी, अगदी शेवटला. कारण त्याच्या 2 दिवस आमच्या नेत्यांची तुम्ही मुलाखत ऐकलेली असेल, बरोबर. आणि त्यांना नाही मिळाल्यानंतर त्यांनी जो वर जाऊन तो सांगितलं गेलं, ते चुकीचं सांगितलं गेलं. आता पक्षाची चूक असेल, उद्धव साहेबांना तुम्ही दोष देसाल, पक्षाला दोष तुम्ही देऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही तुमचं काम केलं, आम्ही आमचं केलं. तरी माननीय उद्धव साहेबांनी जयंत पाटलाच्या सुनेच्या विरुद्ध उमेदवार मागे घेतला. तुम्ही 4-3 जागा लढवायला आमचा पक्ष नेहमी द्यायला तयार होता. तुम्ही अलिबाग, पेण आणि पनवेल लढा. घोषणा कुणी केली? 4 उमेदवारांची, शेतकरी कामगार पक्षाने. आमच्या उरणच्या जागेवरचा पण तुम्ही उमेदवार डिक्लेअर केला ना, आम्हाला दोष द्या. बरोबर, तुम्ही तुमचे 3 देणार होते ते डिक्लेअर केले असता, आमचा काही वाद म्हणजे प्रीतम म्हात्रेने तिथे माघार घेतली असती तर कदाचित तिथे नाही. तुम्ही ती सीट डिक्लेअर केली, आमचा उमेदवार तिथे असताना, म्हणजे तिथे अगोदर तुम्ही डिक्लेअर केली ना. बरोबर होते, तिथे होते, पेंडिंग ठेवलं पाहिजे होती पक्षाच्या. तिथे त्या उरणवरूनच हा विषय सर्व झाला ना.
हा प्रीतम म्हात्रे शेका पक्षाचाच उमेदवार होता ना. आणि तुम्ही 4 मागत असेल तर 1 आम्ही मागतो, 3 तुम्हाला देतो, तर तुम्ही द्यायला पाहिजे होतं ना. आघाडी कशी टिकतो, आघाडी कशी राहील? तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बऱ्याच लोकांना हवं होतं. नेमकं काय परिस्थिती होती, उशिरा काय ना दादांनी स्वतः त्यांच्या तोंडून ही सगळी माहिती दिलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटते त्याविषयीची तुमची कमेंट करा. बरं, जाता जाता काही 2 प्रश्न मला विचारायचे आहेत. एकतर आता जयंत म्हात्रेंसारखे वरिष्ठ नेते शेतकरी कामगार ते जातात तर निश्चित बघा, जे मात्र गेले, मी आघाडी कुठल्या आघाडीत ते मला माहित नाही, बरोबर आहे. आता त्यांच्या बरोबर लोक गेलेले आहेत, पण राजे पक्ष एखादा नेता गेला म्हणून त्याच्याबरोबर सगळे कार्यकर्ते जात नाही. आता एकनाथ शिंदे गेले, बरोबर आहे, जे आमदार पक्षाने निवडून दिले, पण तिथला खालचा कार्यकर्ता अद्याप तुम्ही निवडणुकीच्या विधानसभेच्या लोकसभेच्या मतदार बघितलं तर मतदार जाग्यावर आहे. तर मला विचारायचं एकच आहे की बाबा जयंत म्हात्रे साहेब गेल्यानंतर अर्थातच शेतकरी कामगार पक्षाची किंवा महाविकास आघाडीची मी एक ऐकलेलं आहे का मी उमेदवारी लढलो, मला पक्षाने दिले नसतं तरी मी अपक्ष लढलो असतो. जर मला पक्षाने उमेदवारी दिली असताना पक्षाच्याच काही लोकांनी माझ्या विरुद्ध काम केलं, ते त्यांना खटकलंय. आणि शिवसेनेच्या विरुद्ध ज्याने काम केलं ते बोलले, एकनाथ म्हात्रे आणि विश्वास पेटकरला शेका पक्षाचं काम केलं म्हणून पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली. तर माझ्या मुलाच्या विरुद्ध काम करणाऱ्यांना कार्य का केलं नाही, हा त्यांच्या मनाला लागलेला मोठा झटका आहे. आणि त्या रागातून, त्या द्वेषातून जयंत म्हात्रे शेका पक्षापासून बाहेर गेलेले हे मला वाटतं. त्यांच्या बोलण्यात आघाडीला काय फटका बसेल किंवा आता बसणार ना. तर शेवटी जयंत म्हात्रे आहे एक मोठा उद्योगपती, आता पैशावर सगळं चालतं राहते, बोलायला काय. आणि त्यांच्याकडे पैसे आहेत. त्यांनी शेका पक्षाला 40 ते 50 हजार मतं असताना 80,000 मतं घेतली. कुठे? उरणमध्ये. म्हणजे पक्षापेक्षा जास्त मतं घेतली ना त्यांनी. व्यक्ती म्हणून ती मत होती असं तुम्हाला? तसं जयंत म्हात्रे एक व्यक्तिमत्व आहे. जयंत म्हात्रे सगळ्यांच्या सुखात दुःखात जाणार आहे. आम्ही जातो बाळाराम पाटील, तसा तो पण माणूस आहे. त्याला म्हणजे नाकारून काय चालणार नाही. आघाडीला थोडा फरक पडेल. आणि राजे असं काही नाही, आघाडी झालीच पाहिजे. शेवटी ज्याने तुमच्यासाठी कामं केली आहेत त्यांचे आज दिवस आलेले आहेत, त्यांच्या अपेक्षा आहेत. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मला त्यावेळी आघाडीने विचारलं नाही, मला काढलं त्याचं मला काही दुःख नाही. मला तुम्ही काढला असेल पण मला उद्धव साहेबांनी मोठी बक्षीस दिली माझ्या निष्ठेची. पण त्याच गोष्टी घेतो मी. एकतर उपनेते पदाची जबाबदारी या वयात आपण घेतली. मला माहिती आहे की इलेक्शनमध्ये कम्प्लीट बेड रेस्ट होती आपली. म्हणजे अगदी मला तर एकदाच तुम्ही गेले होते त्या ठिकाणी लीना गर्ड यांच्या गेलो होतो पक्षासाठी. मला न उठता तर मी पक्षासाठी गेलो होतो. आता तर परत डॉक्टरांनी निश्चितच आराम सांगितला असेल. मागे तुम्ही बोलायचे की घरची लोकही सांगतात की आता या वयात दगदग नका करू, मोठे ऑपरेशन झालेले. मग आता उपनेते पदाची जबाबदारी आपण घेतलेली आहे, म्हणजे पक्षाने दिली आणि ते आपण स्वीकारली. आता त्याला न्याय देताना परत मग सगळ्या अडचणी म्हणजे निश्चितच आपला फिजिकल फिटनेस वगैरे सगळं शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद आहे. आणि परमेश्वराची माझ्या ताकद. एवढा मोठा ऑपरेशन झाला. मला ऑपरेशन होताना सगळे सांगत होते तुम्ही हा ऑपरेशन करू नका, ऑपरेशन सक्सेस होत नाही. पण ते या दोघांच्या, साहेबांच्या आणि परमेश्वर, माझा ऑपरेशन सक्सेस झालाय. तुम्ही आता मला रोज बघता, दिवसात मी 15 ते 20 लग्न करतो की न सांगा. सकाळ संध्याकाळ तुम्हीच मग विचारता या लग्नात मी श्रीमंताचा असो का गरीबाचा असो, मी प्रत्येक लग्नात मला वेळ मिळेल, मी दिवसात कमीत कमी 20 ते 22 लग्न करतो. डायरी बघितली. डायरी. पण आता आगामी निवडणूक असणार आहे. आता निवडणूक पक्ष जी जबाबदारी देईल, बरोबर आहे. मी तशी पक्षाला सांगते लांब बिंब नका मला पाठवू. जी जबाबदारी देईल पण ते मी पार पाडेन राजे. अंगात माझ्या ताकद आहे धावण्याची. भविष्यात काही होऊ शकतं. एक म्हणजे आता तुम्ही म्हणता की आघाडी नाहीच आता, मग म्हणजे स्वबळावर देखील निवडणुका नाही ना. आघाडी नाही, ती आघाडी करावी लागेल.
आणि आघाडीची गरज गरज आहे. आहे. मी एका पक्षाच्या नेत्यांशी बोलेन बाबा, काँग्रेसचे पण बोलायला झालं ते झालं, तर आता परत पण या आपल्यासाठी जे लढलेत ओके त्यांच्या सैनिकांसाठी आपल्याला एकत्र यायला लागेल. मानपान ही मला काय मोठी गोष्ट नाही. आज पण मी बालाराम पाटलांना मोठा समजतो. आमदार जो आहे, जो माणूस आमदार आहेत ते आमदार आहेत, त्यांच्या सगळ्यांचा मान ठेवण्याची माझी ताकद आहे, हिंमत आहे. तर हे होते शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील साहेब. त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांची मुलाखत ऐकण्याला खरोखरच लोकांना ऐकावीशी वाटते. म्हणजे आणि आज तर अनेक गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. काही गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, त्या देखील माहीत पडलेल्या आहेत. त्यांची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद. या मुलाखत